मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालंय। मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असून पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। पुण्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय। शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली। आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे। हा मान्सून पूर्व पाऊस असेल तर पुढील 1 ते 2 दिवसात मान्सून मुंबईत धडकणार असून त्यानंतर मान्सूनच्या सरी कोसळतील। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तर हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। या काळात नुसता पाऊसच पडणार नसून महाराष्ट्रात वादळाचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आलाय। या काळात राज्यात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर इतका राहणार आहे। तर आज राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाली आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। पुढील 48 तासांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।